हिंगोलीच्या पारडा भिरडा आणि काळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल इथं भुसे यांनी पाहणी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान मिळावं, नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। दादा भुसे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप नागरे। आपण पाहू शकतोय दादा भुसे शेतकऱ्यांसोबत बातचीत करत होते। नुकसान भरपाईची मागणी लवकरात लवकर देण्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय। राज्याचे कॅबिनेट मंत्री व शिक्षण मंत्री दादा भुसे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत। जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नुकसानीची ते पाहणी करतात आणि सध्या डोंगरगाव पुलाच्या जवळ दादा भुसे या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः पाऊस सुरू असताना सुद्धा दादा भुसे पाहणी करतात। जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सध्या सोबत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। सर, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, शेकडो जनावरे वाहून गेली, कुठे कुठे पाहणी केली? मला वाटतं की एक 12 वाजता आपण संपूर्ण जिल्ह्याचा आढावा पण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला देईल। हो, पण पारडा भिरडा या ठिकाणी पाहणी केली, तिथे परिस्थिती काय होती सर? 5-6 ठिकाणी भेट दिली। परिस्थिती काय होती पिकांची? परिस्थिती गंभीर आहे। हो, शासनाने याचं दखल घेतलेली आहे। हो सर, आपल्या जिल्ह्याला सर्वाधिक या ठिकाणी मदत मिळालेली आहे, मात्र शेतकरी म्हणतात की तुटपुंजी मदत आहे। तेच मी आपल्याला सांगितलं की 12 वाजता आढावा बैठक आहे, त्या बैठकीनंतर आपल्याशी संवाद करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।